महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जिंतूरचे शाखा व्यवस्थापक के.एस. कुलकर्णी सर यांची बदली जालना जिल्ह्यातील जाफराबाद या ठिकाणी झाली. तसेच श्री ए.डी. आंभोरे सर यांची पदोन्नती होऊन ते असिस्टंट मॅनेजर झाले. त्यांची बदली शाखा आजेगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथे बदली झाली. यासाठी शाखेत छोटाखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास गोगाव शाखेचे व्यवस्थापक श्री कल्याणे सर तसेच कारखाना शाखेचे शाखा व्यवस्थापक चौधरी सर, येलदरी शाखेचे शाखा व्यवस्थापक उज्ज्वल सर या तिन्ही शाखेचे अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमास अधिकारी सारिका मॅडम, चौधरी सर, जवळकर साहेब, भोसले मॅडम, पजई मामा, सागर चव्हाण, एस.आर. पाटील, कदम सर, रोशन सर, दिलीप माकडे, शिवाजी गुगे, माऊली भांबळे, बाबा ढोरे, राजरत्न वाकळे, कैलास वाकळे, इरफान पठाण, चौखाडे, राहुल राऊत आदी उपस्थित होते. पुन्हा हेड ऑफिसला कळलं की जिंतूर म्हणजे जरा विचित्र आहे. म्हणजे हे मी त्याच दिवशी आल्या यांना सांगितलं होतं, पण त्या मानाने तसा एवढा विचित्र प्रकार वगैरे इतका नाही जाणवला. काही थोडेफार असतात तर ते सगळीकडेच असतात कस्टमर्स, त्याच्यामुळे फार वाईट अनुभव वगैरे असा काही आलेला नव्हता. बाकी 3 वर्षात जे काय सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणजे आपल्या डेली वेजेस मेसेंजर कैलास वाकळे, पी.सी. माऊली, इकडे शिवाजी गुगे किंवा आता नवीन झालेले डोणे, राज आणि मागाडे, तर या सगळ्यांनी सहकार्य एवढं काही केलं की मला नंतर ते अवघड वाटलं नाही इथं काम करणं. आणि आतापर्यंतचा तरी अनुभव असा आहे की आपण गोड बोललं किंवा व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर लोक पण आपल्याला चांगली ट्रीटमेंट देऊ शकतात. आणि आपण जर आडवं वागलं तर ते आडवे होणार, ते साहजिकच आहे. त्याच्यामुळे आपण मॅक्झिमम जे काय बँकेचं आहे ते सूट सवलत असेल किंवा काही दुसऱ्या योजना असतील त्या मोकळेपणे सांगायच्या. जे कोण त्याचे बेनिफिट घेणार असतील, घेऊ इच्छितात, पण फक्त बेनिफिट घ्यायचा असं नाही. खरंच एखादं काय दुकान टाकायचं तर दुकान टाकायचंच, उगाचच पैसे घेतले असं नाही करायचं. असा एक चांगला जर पायंडा पाडला तर जिंतूरचं नाव खरंच चांगलं होईल इथून पुढे. आणि मग जर चांगलं नाव झालं तर इतर बँका पण येतील आणि आपल्याला एक अजून जास्ती मार्ग मिळेल लोन वगैरे त्या बाबतीत, असं एक मला वाटतं. बाकी माझ्याबद्दल जर म्हणलं तर इथं तुम्ही बाकीच्यांना काय अनुभव आला हा तुम्ही सांगावा अशी माझी इच्छा आहे. आणि जो काय असेल तो चांगला वाईट काही असला तरी सांगितलं तर काही हरकत नाही. मला माझ्यात सुधारणा करता येईल जर वाईट असला तर. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जिंतूरला तुम्ही पहिल्यांदा आले त्यावेळेस तुम्हाला काही मनामध्ये भीती वगैरे काही होती का? घातली होती. मी आता आधी जे सांगितलं ना, माझ्या मनात घातली होती, पण तशी जाणीव नाही झाली मला एवढी काही की खूप काही असं म्हणजे अवघड आहे असं नाही वाटत. बरं, आता जिंतूरकर कसे आहेत हे तुम्हाला समजलं असेल, काय वाटतंय? चांगले आहेत. फक्त इथं म्हणजे जमीन वगैरे जे काय काही ठिकाणी असे काय म्हणतात त्याला बागायती नाही वगैरे अशा ठिकाणी त्यांना वारंवार काहीतरी लागतं रोजच्या जीवनासाठी, म्हणून ते कर्ज मागण्यासाठी मात्र मॅक्झिमम येतात. आणि सदन आहे त्या भागातली आतापर्यंतच्या माफी वगैरे या अनुभवाने ते उगाचच थकीत राहिले. ते आता मार्गे म्हणजे चालू होऊन जातील व्यवस्थित असं वाटतंय, असा विश्वास वाटतो.